हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. 5:30 झालेले आहे आणि आलो आम्ही महालक्ष्मी सरस एक्झिबिशन इथे. बघू आता काय काय वस्तू आहे, घेण्यासारख्या आहे का, युनिक काही असलं तर घेऊ आणि जे काही स्टॉल चांगले आहेत तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. महालक्ष्मी सरस. तर इथे मराठी गाणी लागलेली आहेत आणि माझ्या व्हिडिओला कॉपीराईट लागू शकते, म्हणून मी इथे आवाज पूर्णपणे म्यूट केलेला आहे. थाळी घे थाळी तुझ्या याच्यात कामात येईल. इकडे गुढीची साडी आहे, बघू आपण कितीची आहे ती. ही साडी कितीला आहे? हे एवढेच आहे का? रांगोळी आहे काय? हे छान आहे टोपली. हे कितीला आहे? 500 म्हणजे 2 की 1? हां, कितीला? 150. हाताने केलं त्याने, जस्ट हां, बनवलं होतं ते. पाहिलं मी. काय द्यायचे? खजूर द्यायचे? नाही, ते आणलेलं आहे. हे गोळ्या नको, 650 रुपये झाले. त्या लहानपणी चांगला वाटत होता. 620 देऊन द्या. हा कोसा आहे वाटतं ना. तर फ्रेंड्स, एक्झिबिशनमधनं मग मी इतवारीमध्ये आली, कारण मला गुढीची साडी घ्यायचीच होती. तर म्हणून मग मी इथनं साडी घेतलेली आहे. तिथे रेट खूप जास्त सांगितलेले होते, 400 450, आणि मी दरवर्षी इथनंच गुढीची साडी घेते आणि छान साड्या आहे, कलेक्शनही छान आहे इथे. म्हणजे मला पॅटर्न पाहायला मिळालं, पण तिथे सिलेक्टेडच होते 1 किंवा 2 पीस. तर मी इथनं एक साडी घेतलेली आहे. दरवर्षी मी या शॉपमधनं साडी घेते. आणि त्याच्यानंतर एक्झिबिशनमधनं आम्ही काही सीट्स वगैरे घेतले, छोटंसं फ्लावर पॉट घेतलं. आम्ही आलेलो आहोत जेवण करायला गार्डन सिटी इथे. आता जेवण करून मग घरी जाणार आहोत. तर एक्झिबिशनमध्ये छान वाटले. 200च्या वरती स्टॉल होते आणि सगळे छान होते. आम्ही तर खूप एन्जॉय केला. तर आज गुढीपाडवा आहे. सगळ्यात पहिले गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. 6 वाजलेले आहेत आणि माझी आंघोळ करून झालेली आहे. आता तयारी करून घेणार आहे. त्याच्या अगोदर मी पूजेचं साहित्य काढून ठेवलेलं आहे, रांगोळी काढलेली आहे. बाहेरचं वातावरण दाखवते तुम्हाला मी. तर आजचा गुढीपाडव्याचा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओसोबत असेच कनेक्ट राहा. रांगोळी काढता येत नाही, पण काढलेली आहे. घरासमोरच मंदिर आहे आणि 7:30 वाजता बरोबर आरती होते तिथे. 7:30 वाजता मी तयार झालेली आहे अशा प्रकारे, आणि नवीन लूक केलेला आहे पहिल्यांदा. काहीतरी वेगळं करायला पाहिजे म्हणून पहिल्यांदा ट्राय केलेलं आहे. नाहीतर नेहमी माझी जी हेअरस्टाईल असते नेहमीची तीच मी करते. तर बाकीच्यांची तयारी व्हायची आहे, तोपर्यंत मी पूजेची मांडणी करून घेते. त्याच्यानंतर सगळे तयार होतीलच.
फ्रेंड्स, पूजेसाठी सुपारी ठेवलेली आहे गणपती म्हणून, त्याची पूजा करणार आहे आणि त्याच्यानंतर मग गुढीची पूजा करणार आहे. गोड खोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा ठेवून झालेला आहे. खूप सुंदर अशी साडी आहे. फ्रेंड्स, पूजा करून झालेली आहे. आता स्वयंपाकाची तयारी करते. आजचा खास मेनू म्हणजे श्रीखंड आहे. सकाळीच पूजा करून घेतली आम्ही, कारण खूप जास्त ऊन होते. आता ऊन आलेलीच आहे आणि त्याच्यामुळे लवकर पूजा करून घेतली आणि मेन म्हटलं आता नंतर स्वयंपाक करते. चला स्वयंपाक करते आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळामध्ये. पार्थनी कॉफी केली आणि अदितीने पोहे. मी हेल्प केली म्हणते. आता सांगते गोष्ट. तिने असे टाकले कांदे, आलू, मिरची, टमाटर सब रेडी भेटलं ना तिला. अनुश्रीने हेल्प केली सगळ्यांची. मी तुला फीडबॅक देण्यात हेल्प करते. याच्यात 1 गुण साखर नाही. फीडबॅक एक्झॅम एवढी शुगर आवडली, मस्त आहे. डार्क कॉफी छान. डार्क कॉफी त्याला स्ट्रॉंग कॉफी. हां सॉरी, स्ट्रॉंग कॉफी. आता आता हे लोक रील बनवत आहे. आता तुम्ही असे नाही बघू दे. नाही येत छान येतात. बघ हो ती रात्रीपासूनच तयारी केली होती. सगळे गोष्टी काय काय आहे आणि हे सगळं जे तुम्हाला दिसत आहे ते मी बनवलं आहे. ते मी बनवलं आहे. कामाच्या चक्करमध्ये आता पिंक नेकलेसला गेलो नाही चाललाय.
नवीन व्लॉगर आहे. या. अनुश्री. या. चला तुमचे भजे जळेल ना. या. इकडे भजे हे ना गाईज मी असिस्टंट ठेवले आहे माझे. आणि इकडे आलूची भाजी बहिणीला कसं काय बनवता येत आणि नाही. इकडे भेंडीची भाजी. का? फक्त आता पोळ्या राहिलेल्या आहेत आणि श्रीखंड बाहेरूनच आणलेला आहे. तर फ्रेंड्स पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. आता पोळ्या व्हायच्या आहे. सकाळीच पूजा करून झाली छान. आता नैवेद्य वगैरे काढते आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळामध्ये. आणि मी साडीवरच स्वयंपाक केलेला आहे. म्हणजे ॲप्रन घातलेलं होतं हे, कारण साडीला डागं वगैरे लागेल आणि सुचतही नाही. आणि गरमी प्रचंड आहे, तरी पण आजच्या दिवशी मी ठेवणार आहे साडी. ते पार्सल मिंत्रावरून आलेलं आहे काल आणि ओपन झालेलं आहे, पण मी पाहिली नाही आहे कुर्ती कशी आहे. तर शॉर्ट कुर्ती आहे, तर मी दाखवणार आहे खालून. आणि मिंत्रावरनं जी मी कुर्ता सेट घेतलेला होता, खरंच खूप छान आहे तो कुर्ता सेट. जर तुम्हाला मागवायचा असेल तर नक्की मागवू शकता तुम्ही. तर ते प्रोडक्ट टॅग केलेलं आहे, तर तुम्हाला मागवायचं असेल तर लिंक टाकलेली आहे मी, तर लिंकच्या थ्रू तुम्ही मागवू शकता. आणि जी आहे शॉर्ट कुर्ती, तर हे सुद्धा घालून दाखवणार आहे मी. अजून मी पाहिलेलं नाही कसं काय आहे, तर मग मी तुम्हाला पाहून सांगणार आहे कसं आहे ते. आणि शॉर्ट व्हिडिओ याचासुद्धा टाकणार आहे. आमच्या इथे गॅलरीमध्ये ना 8-8:30ला खूप ऊन पडते आणि त्याच्यामुळेच लवकर मी पूजा करून घेतली. पूजाही छान झाली. आता स्वयंपाकही झालेला आहे. आता नैवेद्याची थाळी बनवते आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवण करणार आहोत. तर आता मी साडी चेंज करून घेणार आहे, कारण आता खूप कचकच व्हायला लागलेलं आहे. तर साडी चेंज करते आणि कम्फर्टेबल असा ड्रेस घालणार आहे. 5:30-6 वाजता गुढी आम्ही काढून घेणार आहोत आणि मग गाठी आम्ही प्रसाद म्हणून वाटणार आहोत. आणि चला तर आता ते दाखवणारच आहे मी तुम्हाला. अदिती कालच आली गुढीपाडव्यासाठी. पार्थही जसं तुम्हाला सांगितलं होतं मागच्या ब्लॉगमध्ये सरप्राईज दिलं त्यांनी. गुढीपाडव्यासाठी 3ही मुलं यावर्षी होते जवळ. छान एन्जॉय केला आम्ही. आता अदिती जायचं करत आहे. रात्रीच्या वेळेस 5-6ची ट्रेन आहे तिची, पण तिला आम्ही कन्व्हिन्स करून उद्या सकाळी जा असं म्हटलेलं आहे. तर फ्रेंड्स नैवेद्याची थाली तयार आहे. आता गुढीला देते आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवण करणार आहोत. तर मेनू असा आहे. श्रीखंड केलेला आहे, कढी, चपाती, भजे, आलूची भाजी आणि भेंडीची भाजी, वरण भात. बेसिक केलेलं आहे सगळं. साडी चेंज केलेली आहे. चला तर फ्रेंड्स आता भूक खूप लागलेली आहे सगळ्यांना. 2 वाजलेले आहे. आता आम्ही जेवण करतो. तर फ्रेंड्स 5:30 झालेले आहे. आता गुढी काढायसाठी मी आलेली आहे. छान झोप आली, कारण सकाळीच उठलेली होती 5 वाजता आणि जेवण केलं आणि झोपलो. आता 5:30 झालेले आहे आणि आता गुढी काढायची आहे. इकडे तू कुंडी ठेव आणि कुंडीला टेकून ठेव सध्या. ती कुंडी आहे ना, इथे टेकून ठेव म्हटलं पूजेत. सगळं पूजेचं साहित्य ठेवून दे इथे. हां प्रसाद. तर फ्रेंड्स आता गाठीचा प्रसाद आम्ही खाऊन घेत आहोत आणि नारळ फोडणार आहोत आणि ते सुद्धा खाणार आहोत. तर तिघं जण राहिले ना फ्रेंड्स, कामासाठी नुसतं झगडा करतात. मी करतो तू कर, मी करतो तू करतो. तर फ्रेंड्स आपल्या मराठी नववर्षाची सुरुवात झालेलीच आहे आणि हे नववर्ष तुमच्यासाठी खूप सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येईलच. परत एकदा तुम्हा सर्वांना हॅपी गुढीपाडवा. तर फ्रेंड्स आज गुढीपाडव्याचा दुसरा दिवस आहे आणि आता वाजलेले आहेत 5:30. जेवण झालं, छान झोप झाली. जसं तुम्हाला माहिती आहे अदिती, आना आणि पार्थ हे तिघंही जण होते गुढीपाडव्याला. अदिती आज सकाळीच गेली आणि पार्थ उद्या सकाळी जाणार आहे. आना आहे आता सध्या. तर पार्थला मसाल्याच्या वांग्याची भाजी खायची खूप इच्छा होती म्हणून ती भाजी केली. भेंडीची भाजी खायची इच्छा होती म्हणून ती सुद्धा केली. मुलं जेव्हा बाहेर जातात ना, तर बाहेरचं खाऊन कंटाळतात आणि त्याच्यानंतर मग त्यांना घरच्या खाण्याची आठवण येते. मग हेच आपले नॉर्मली जे भाजीचं असतात, भेंडी आहे, आलू आहे, वांगे. तर मसाल्याचे वांगे कर असं त्यांनी म्हटलेलं होतं, म्हणून मसाल्याचे वांगे आज केले थोडे आलू टाकून त्याच्यामध्ये आणि छान झाली. त्याला आवडली भाजी. शॉर्ट व्हिडिओमध्ये बघालच तुम्ही. आणि भेंडीची भाजी खायची होती तर काल 2 भाज्या केल्या मी. आलूची भाजी केली आणि भेंडीची भाजी केली. मी म्हटलं 2 दिवसासाठी आलेलं आहे, मग तेच आपल्या मनामध्ये हुरहुर लागलेली राहते. आपण मुलांचं काहीच आवडीचं करू शकलो नाही. आता त्याला खायचा आहे शाही तुकडा. शाही तुकडा करणार आहे आता मी. त्याची पूर्वतयारी करून ठेवत आहे. पार्थ आणि आना गेलेले आहे ब्रेड आणायला
आणि गुपचूपही करणार आहे. तर गुपचूपची तयारी करून झालेली आहे. आता शाही तुकड्यासाठी मी दूध आटवायला ठेवलेलं आहे. पाणी तयार आहे. आलूसुद्धा तयार आहे. कसे इकडे पाहून सांग ना, असं असं काही आवडलं. फ्रेंड्स, जसं मी तुम्हाला सांगितलं, आनाला गोड खायला खूप आवडते. तर तिने गुपचूप खाल्ले नाही आणि गुपचूप बनवण्याचा प्लॅन अचानक ठरला. खायची कोणाचीच इच्छा नव्हती, पण मी पुदिना आणि आंब्याची चटणी केली होती. तेव्हा आनालाही चटणी जास्त आवडत नाही. म्हटलं चला त्याचीच आपण गुपचूप करून घेऊया. पाणीपुरी मसाला बोलवला आणि त्याच्यामध्ये टाकला तो आणि छान भारी टेस्ट होते. इकडे बघा गाईज, हे बघा यांची मस्ती बघा. रीप दिसत आहे तुम्हाला? तो तसाच्या तसाच उभा आहे. असं वाटत आहे तुम्हाला पुतळा आहे तो. असंच राहू दे त्याला, तसंच. पण तो डांबर आहे खूप, एक नंबरचा. आणि कॅमेरा समोर रात्री जेवणात काय? शाही तुकडा का? शाही तुकडा म्हणजे आता तू गुपचूप खाल्ले, आता शाही तुकडा होईल आणि त्याच्यानंतर मग जेवण आहे सकाळचं. तू पास्ता बनवणार आहे. रिॲक्शन पास्ता होणार? बाप्पा बाप्पा. आमचं पार्थ रडणार आहे. चॉकलेट आणून गरम हवा आहे. प्रकारे आपला शाही तुकडा इथे तयार आहे. पार्थने कान टोचलेला आहे, तेही सुंदर दिसत आहे. दाखव. बघा 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 गाईज, मजा आली. आता पहाशी किती लाल झालेला आहे. फ्रेंड्स, आता 12 वाजलेले आहे आणि पार्थचा 23 तारखेला बड्डे राहते. तर आता तो जाणार आहे. सकाळची त्याची बस आहे मुंबईची. तर आता आम्ही त्याचा बड्डे सेलिब्रेट करत आहोत. तर तो आता बाहेर गेलेला होता, त्याला माहीत नाही केक आणलेला आहे. आता आम्ही केक कट करणार आहोत आणि मग उद्या सकाळी तो 4 वाजता निघणार आहे. चला व्हिडिओसोबत तसेच कनेक्ट राहा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पार्थ इन ॲडव्हान्स. हॅपी बर्थडे टू यू. देईला जे मम्मीला वा वा, त्याला दे ना. अरे हात हॅपी बर्थडे टू. किती वर्षाचा होता रे बाळ? बाय बाय. नंबर